माझ्या लेकराचं चांगलं व्हावं हे फक्त आईला वाटतंय. आणि आज कीर्तनाला घेतला मग ज्ञानोबरायांचा हरिपाठातला 26 नंबरचा आहे, आपला 23 नंबरचा आहे. आणि 23 नंबरच्या अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी 2-3 मुद्दे आहेत. आयुष्यामध्ये काहीच करू नका. आजच्या माणसाने सगळं कमावलंय, काय फरक नाही. फक्त आजच्या माणसाने 2 गोष्टी हरवल्यात, 1 आनंद आणि 2 समाधान. पैसा विषय सोडून द्या, पैशाला ऊत आलाय. पैशाला ये लोक, पैसा विषयाला वेळ तो विषय नाही. पण बसलेल्या सगळ्या माणसांना समाधान आणि आनंदच नाही. तुमचं काय मत आहे? आणि त्यासाठी आज कीर्तनाला सुरुवात करायची. कीर्तनाला घेतलेला अभंग ज्ञानोबरायांचा आहे, हरिपाठातला आहे, कडवे 4 आहेत. आणि हा अभंग हरिपाठातल्या 23 नंबरचा आहे. कीर्तनाला सुरुवात. फक्त तुमची माझी 1 वर्षानं गाठ आहे. तू खाली बस तिथं, तू हा खालीच बसतो. ए त्याला खुर्ची दे. पहिला मुद्दा आहे, कीर्तन ऐकणाऱ्यांना पहिली सूचना आहे, दरिद्र्यवाणी कीर्तनाला बसायचं नाही. तोंड सोडून मिळून यायचंच नाही. आम्ही जीव काढला तर तुम्ही अंत्यविधीला बसल्यासारखं बसायचं यायचं अजिबात जमणार नाही. कीर्तनाला दुसरी सूचना आहे, आपल्या कीर्तनाला बोलावं लागतं. बोललं तरच कळलं, नाही तर काहीच कळायचं. पहिलंच काही कळलं नाही, पुढं काय कळलं. आणि कीर्तनाला तिसरी सूचना आहे, शंका जर अभंगात असली तर जागेवर विचारायची. ओपन चॅलेंज, कुणालाही. मी 2 महिन्यानं उत्तर देणार, पुस्तकं उलट्या पालटी करून देणार, पण देणार. पण मी गेलो बोंबलायचं नाही. मला पटलं नाही, तुझं तुझ्या बायकोचं पटानं माझा काय समज. आणि तुला पटाव म्हणून आम्ही कीर्तन करतो हे तुला सांगितलं कोणी? आम्ही काही कीर्तनकार आहेत का? देवी मातेसमोर कीर्तन आहे, ती आपली आई आहे. आई लेकराला बुद्धी देईल तसं कीर्तन आपल्या हातात काय. आणि आज कीर्तनाला घेतलेला अभंग ज्ञानोबरायांचा आहे, हरिपाठातला आहे. अभंगाला सुरुवात. फक्त टाळकरी बेळकरी बारीक सावध राहायचं, इकडे तिकडे लक्ष द्यायचं नाही, फक्त बोलत जायचं. क्वेश्चन नंबर 1 प्रश्न आहेत आता फक्त, म्हणजे अभंगात घुसायचं आहे. जगात देव आहे का? हा म्हणा नाही म्हणा. सावध राहा बरं का, परत घोटाळा करायला. आता घुसलोय आपण. जगात देव आहे का? तुम्ही मला उत्तर दिले आहे. माझा लगेच तुम्हाला प्रश्न आहे, कोणी पाहिलाय का? तुमच्याकडे उत्तरे नाही. गेलं बोंबल. माझा प्रश्न आहे देव आहे का? तुमचं उत्तर आहे आहे. माझा प्रश्न आहे पाहिलाय का? तुमचं उत्तर आहे नाही. मग माझे 4 वाक्य आहे तुम्हाला. फुलात सुगंध आहे का? आहे. लाकडात अग्नी आहे का? आहे. उसात साखर आहे का? आहे. दुधात लोणी आहे का? आहे. मग जगात देव आहे का? आहे. आता उलट फिरा तिथं. फुलात सुगंध आहे, फुलात सुगंध आहे पण घेतला तर आहे. फुलात सुगंध आहे पण घेतला तर आहे. लाकडात अग्नी आहे पण घर्षण केलं तर आहे. उसात साखर आहे पण प्रक्रिया केली तर आहे. दुधात लोणी आहे पण क्रिया केली तर आहे. जगात देव आहे पण आई वडिलांची संतांची सेवा केली तर आहे. एनी डाऊट? 5 सेकंड स्टार्ट. देव आहे या मुद्द्यावर तुम्ही आले. आता पुन्हा उलट फिरवतो तुम्हाला. लाकडाची राख होईल, राखीचं लाकूड होईल नाही. उसाची साखर होईल, साखरेचा ऊस होईल नाही. दुधाचं लोणी होईल, त्याचं दूध होईल नाही. लोखंडाचं सोनं होईल, परीस लागला तर, पण त्याचं परत लोखंड होईल नाही. घ्या लिहून. अध्याय नंबर 8, ओवी नंबर 198, ओवी नंबर 199, ओवी नंबर 200 आणि ओवी नंबर 201. 8व्या अध्यायात हातावर लिहून घ्या, घरी गेले उचका. लाकडाची राख होईल, राखेचं लाकूड होणार नाही. उसाची साखर होईल, साखरेचा ऊस होणार नाही. दुधाचं लोणी होईल, त्याचं दूध होणार नाही. लोखंडाचं सोनं होईल, परीस लागला तर, पण त्याचं परत लोखंड होणार नाही. एकदा ज्ञान आलं की दुःख येणार. एकच प्रश्न आहे बसणाऱ्या सगळ्या माणसांना, आयुष्यभर तुम्ही कमवलेली इस्टेट कुणासाठी कमवली? तुम्हाला तर तिचा फायदा नाही. तुम्ही कशी कमवली ती तुमचं तुम्हाला माहित. फक्त माझा प्रश्न तुम्हाला एवढाच आहे, तुम्ही कमवली कुणासाठी?
तुम्हाला तर फायदा नाही. मुलांसाठी मान्य आहे. तुमची मुलं तुम्ही गेल्यानंतर इस्टेट सांभाळू शकतात का? नाही. मग तुम्हाला हा कुटाणा करायला सांगितलं कोणी? प्रश्न फेल. दुसरा प्रश्न आहे, त्याला 5 मिनिटं देतो तुम्हाला. 5 मिनिटांनी मला उत्तर द्या तुम्ही. आयुष्यभर काबाड कष्ट करून टक्क्यानं कशानं कमवली तुम्ही, तो तुमचा भाग आहे. टक्क्यानं, कमिशननं, गुंड बाळून काही करून कमवली तुम्ही, तिचा उपभोग तुम्ही कधी घेणार आहे? महिला मंडळात तुम्ही कपाटातल्या सगळ्या साड्या नेसणार कधी? तू तर उद्या परवा जाण्याची शक्यता आहे, पण साड्या तर इतक्या आहे तुला मोजायचा ध्यान नाही. तुम्ही करणार. तुम्ही फ्लॅट बांधलाय, त्याच्यात 2 BHK केलाय, त्याला लिफ्ट केलंय, जिना केलाय, जिना म्हणजे आंघोळीला हे केलंय, हे केलंय, त्याच्यात तुम्ही पोहणार कधी? स्विमिंग टँक केलाय, पोहणार कधी? बोला पटापटा. 50चे झाले, नबाड बोल नका. 50चे 50चे तुम्ही आजारी आहे ना? नाही. 50चे झाले. शुगर आहे, BP आहे, एक झटका येऊन गेलाय. स्प्रिंग घातलेली आहेत, मुळे जाता ठणका चालूच आहे. मूत खडा वळवळ बोला बोला करत ते. झोपताना वळ्यांचा डबाची, पालतं व्हायची गोळी, उताना व्हायची गोळी, तोंड वास व्हायची गोळी, तोंड मीठ व्हायची गोळी. काहींना जेवताना 3 गोळ्या आहे, खाली बसताना 1, पुन्हा उभं राहताना. काहींना बाथरूमला जाताना गोळी, इकडं खालं तर तिकडं होतं, खालं नाही तर होतात नाही. एक वाक्य ऐकू का? इंद्रियाचं वाक्य आहे. अंगातली ताकद आणि खिशातला पैसा संपला का तुम्ही जगातून संपले. हे बायको, प्रेयसी, हा सगळा धोका आहे. यात परत नीट आहे का? अंगातली ताकद आणि खिशातला पैसा संपला म्हणून 2026ला नवरात्र कार्यक्रमात सांगून ठेवतो, सगळं जाऊ द्या, शरीर सांभाळा. ही जगातली सगळ्यात मोठी संपत्ती आहे, आणि ही गेल्यावर याचं काय करायचं? नको जाऊ दे ओ भंगा. चालू कर ना.